पवित्र परमेश्वरा, प्रभू राजा, आम्ही या वेळामध्ये तुझ्या चरणाजवळ येत. आम्ही सर्व आदर, सर्व महिमा, सर्व प्रशंसा, सर्व गौरव प्रभू राजा आम्ही केवळ तुला समर्पित करतो. आणि जिवंत देवा, आम्ही प्रार्थना करत आहोत या समयामध्ये जे वचन आज आम्हाला प्रत्येकांना तू देव करत आहेस. पवित्र परमेश्वरा, तुझं पवित्र वचन समजणारं मन, अंतकरण, बुद्धी, ते चातुर्य आणि परमेश्वरा ती कृपा तू प्रदान कर की आम्ही हे वचन समजत परमेश्वरा आमच्या अंतकरणामध्ये ते आम्ही सामावून घ्यावं आणि त्या वचनानुसार आम्ही आमच्या जीवनामध्ये कार्य करावं. परमेश्वरा, आजच्या सहभागितेबद्दल, या वेळेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देत तुझ्याकडे विनंती करतो. परमेश्वरा, प्रत्येक प्रकारचं अडखळण, विघटन तू दूर कर. प्रत्येक प्रकारच्या दुष्ट गोष्टीपासून प्रत्येकांचं तू रक्षण कर. तुझ्या आत्म्याने आणि तुझ्या सामर्थ्याने बापा, तुझ्या प्रत्येक लेकरांचं जीवन तू भरल्या जाऊ दे. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू आहे. आमेन, आमेन, आमेन. थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड. शॉलोम सर्वांना. प्रभूची शांती, प्रभूचा आनंद, प्रभू आपल्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये तो परमेश्वर प्रदान करो. आजच्या या समयामध्ये तुम्हा प्रत्येकांचं मी स्वागत करत प्रभूला धन्यवाद देतो की परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये एक चांगली संधी देऊ केलेली आहे. हालेलुया. आणि ह्या उत्तम संधीचा लाभ आम्ही घेत परमेश्वराच्या पवित्र वचनातून आज अशा एका व्यक्तीकडून आम्ही शिकणार आहोत की ज्या व्यक्तीचं नाव फार कमी पवित्र शास्त्रामध्ये दिलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. परंतु पवित्र शास्त्रातील प्रत्येक एक नाव फार महत्वपूर्ण आहे. त्यांनी केलेलं काम, त्यांनी केलेली कृती किंवा त्यांचा जो भाग परमेश्वराच्या कार्यासाठी आहे तो फार महत्वपूर्ण आहे. आणि म्हणून आज अशा एका व्यक्तीकडून आम्ही समजून घेणार आहोत, अशा व्यक्तीच्या जीवनातून आम्ही अशी गोष्ट शिकणार आहोत की त्या आज आमच्या जीवनामध्ये फार महत्वाच्या ठरणार आहेत. बोलू येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. आम्ही एक वचन वाचूयात. जे वचन आहे निर्गमाचं पुस्तक, याचा अध्याय 31 आणि वचन 1 ते 11 मध्ये. एक्सोडस चॅप्टर 31 वर्स 1 to 11. निर्गम 31 अध्याय वचन 1 ते 11. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, पहा, मी यहूदा वंशातील उरीचा मुलगा म्हणजे हूरचा नातू बसालेल ह्याला त्याच्या नावाने बोलाविले आहे. मी त्याला देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून त्याला अक्कल, बुद्धी, ज्ञान व सर्व प्रकारचे कसब दिले आहे. तो कलाकुसरीची कामे करील, सोने, चांदी व पितळ ह्याची कामे करील, खचण्यासाठी रत्नाला पैलू पाडील, लाकडाचे नक्षीकाम करील आणि अशा सर्व प्रकारची कारागिरीची कामे करील. आणि पहा, त्याच्या जोडीला मी दान वंशीय अहिसामाकाचा मुलगा अहलियाब ह्याला नेमिले आहे. एवढेच नव्हे तर जितके म्हणून बुद्धिमान आहेत त्या सर्वांच्या हृदयात मी बुद्धी ठेवली आहे, ती ह्यासाठी की तुला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व गोष्टी त्यांनी तयार कराव्या. म्हणजे दर्शन मंडप, साक्षपटाचा कोश आणि त्यावरील दयासन आणि तंबूचे सर्व सामान, मेज व त्यावरील सर्व सामान, शुद्ध दीपवृक्ष व त्याची सर्व उपकरणे, धूपवेदी, होमवेदी व तिचे सर्व सामान, आणि गंगाळ व त्याची बैठक, कुशलतेने विणलेले तलम वस्त्रे म्हणजे याजक ह्या नात्याने सेवा करण्यासाठी औरोन याजकाची पवित्र वस्त्रे, त्याच्या मुलाची वस्त्रे, अभिषेकाचे तेल व पवित्र स्थानासाठी सुगंध द्रव्ययुक्त धूप, ह्या सर्व गोष्टीविषयी मी तुला आज्ञा दिली आहे, त्याप्रमाणे त्यांनी करावे. आमेन. दैवाप करू हे वचन आमच्यासाठी तो आशीर्वादित करू. हालेलुया. सो मला वाटतं तुम्हाला कळालं असेल की आपण कोणत्या व्यक्तीच्या जीवनातून आज परमेश्वर आम्हाला बोध करू इच्छित आहे. कोणत्या व्यक्तीकडून आज अनेक गोष्टी आज प्रभू आम्हाला शिकवणार आहे. सांगाल? हालेलुया. बसालेल. या ठिकाणामध्ये मी पाहतो की दोन व्यक्तींचं नाव आहे. एक आहे बसालेल आणि दुसरा आहे अलियाब.
परंतु बसालेल आणि अहलियाब या दोघांची नेमणूक, या दोघांच्या जीवनामध्ये परमेश्वराने ज्या गोष्टी देव केल्या त्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहे की त्या गोष्टींच्या कारणाने परमेश्वराच्या मोठ्या कार्याला करण्याचं काम परमेश्वराने त्यांना दोघांना दिलं. आम्ही पाहतो की बसालेल याच्या जीवनातून परमेश्वराने ज्या गोष्टी सिद्धीस नेल्या त्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत. एक वचन आम्ही वाचूयात, निर्गमाचं पुस्तक अध्याय 35 आणि वचन 30 मध्ये. एक्सोडस चॅप्टर 35 वर्स 30, निर्गम 35:30. मग मोशे इस्रायल लोकांना म्हणाला, पहा, यहुदा वंशातील उरीचा मुलगा म्हणजे हुराचा नातू बसालेल ह्याला परमेश्वराने नाव घेऊन बोलाविले आहे. हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की बसालेलला परमेश्वराने नाव घेऊन बोलवले आहे. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराने बसालेलला त्याचं नाव घेऊन परमेश्वराने बोलवलं. प्रियांनो, अनेक वेळेस हाच गैरसमज आहे. अनेक विश्वासदारांच्या जीवनामध्ये सुद्धा हाच गैरसमज आहे. जास्तीचा गैरसमज हाय, प्रत्येकांच्या आहे असं नाहीये, परंतु फार लोकांच्या जीवनामध्ये हा गैरसमज आहे की प्रभूला मला जर प्रसन्न करायचंय, परमेश्वराला मला जर संतुष्ट करायचं, तर माझा व्यवसाय, माझी नोकरी मला सोडून मला एक सेवक म्हणून किंवा मला पास्टर म्हणून मला त्याची सेवेकाई करावी लागेल, त्या वेळामध्ये परमेश्वर संतुष्ट होईल. प्रियानो, हा पूर्णपणे गैरसमज आहे. हालेलुया. त्या कामासाठी परमेश्वरने ज्यांना निवडलं त्यांची ते काम परमेश्वर त्यांच्याकडनं करून घेतो. परंतु बसालेलच्या जीवनातून आज आम्हाला परमेश्वर या गोष्टी स्पष्ट करणार आहे की परमेश्वराने हे एक उदाहरण दिलेले पवित्र शास्त्रातून की बसालेलची जी श्रद्धा आहे, परमेश्वराने त्याला जे काम दिलेलं आहे, ज्या गोष्टीचा तो व्यवसाय करतो, प्रियांनो, याद्वारे त्याने परमेश्वराचं कार्य केलं, परमेश्वराचं काम त्याने केलं. हालेलुया. त्याच प्रकारे प्रियानो, मी पाहतो की हा जो व्यक्ती आहे बसालेल, तो याजक नव्हता. बसालेल प्रियानो संदेष्टा नव्हता, परंतु त्याच्या नावाची नोंद पवित्र शास्त्रामध्ये केलेली आहे. परमेश्वराने त्याचं नाव घेऊन बसालेलला परमेश्वराने बोलवलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. त्याच प्रकारे मी पाहतो की त्याला परमेश्वराने जे काम दिलेलं आहे, अध्याय 35 आणि वचन 34 मध्ये मी वाचतो की परमेश्वराने जे काम त्याला दिलं. वाचूयात 34 वचन, 35 वर्स 34. परमेश्वराने त्याच्या ठाई आणि दानवंशातील अहिंसा माकाचा मुलगा अहलियाब ह्याच्या ठाई शिक्षण देण्याचे सामर्थ्य ठेवले आहे. हालेलुया. परमेश्वराने या दोघांना अशा प्रकारची बुद्धी दिली, अशा प्रकारचं ज्ञान दिलं की त्यांनी इतरांना शिकवावं. हालेलुया. इतरांना शिकवण्याचं सबब, इतरांना शिकवण्याचं ज्ञान, इतरांना शिकवण्याची बुद्धी परमेश्वराने या दोघांना दिली. आणि बसालेल संबंधी आम्ही पाहतो की परमेश्वराने त्याचं नाव घेऊन परमेश्वराने त्याला बोलवलं. आणि ज्या प्रकारे मी पाहतो की परमेश्वराने त्याची निवड केली, परमेश्वराने त्याची नेमणूक केली आणि जे काम या दोघांनी मिळून केलं, प्रियानो, ते फार वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. ज्या प्रकारे वचन 6 पासून मी वाचतो, वचन 7 पासून मी वाचतो, 31 अध्याय आणि वचन 7 ते 11 मध्ये की या ठिकाणामध्ये त्यांनी केलेलं काम फार महत्वपूर्ण आहे. कोणतं काम त्यांनी केलं तर वचनात आम्हाला पाहायला मिळतं, म्हणजे दर्शन मंडप, साक्ष्यपटीचा कोश आणि त्यावरील दयासन आणि तंबूचे सर्व सामान, मेज व त्यावरील सर्व सामान, शुद्ध दीपवृक्ष व त्याचे सर्व उपकरणे, धूपवेदी, होमवेदी व तिचे सर्व सामान आणि गंगाळ व त्याची बैठके, कुशलतेचे विणलेले तलम, वस्त्रे म्हणजे याजक या नात्याने सेवा करण्यासाठी अरोन याजकाची पवित्र वस्त्रे, त्याच्या मुलांची वस्त्रे, अभिषेकाचे तेल व पवित्र स्थानासाठी सुगंधी द्रव्ययुक्त धूप, या सर्व गोष्टीविषयी मी तुला आज्ञा दिली आहे त्याप्रमाणे त्यांनी करावे. हालेलुया, हालेलुया. इतक्या गोष्टीचं ज्ञान, इतक्या गोष्टीची बुद्धी परमेश्वराने बसालेलला आणि अहलियाब या दोघांना परमेश्वराने दिली. हालेलुया. यांनी त्यांचं काम सोडलं का? नाही. त्यांचं कामच परमेश्वराने, त्या परमेश्वराच्या कार्यासाठी परमेश्वराने त्याची निवड केली. प्रियांनो, आज आम्ही आमचं काम, आमचा व्यवसाय, आमची नोकरी, आम्ही जेही करतोय,
जी ही बुद्धी परमेश्वराने मला दिलेली आहे ती प्रत्येक गोष्ट परमेश्वराच्या गौरवासाठी मी वापरली पाहिजे. हालेलुया, हालेलुया. परंतु बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं की मला परमेश्वराचं काम, परमेश्वराची सेवा, परमेश्वराचं कार्य करायचं तर माझी नोकरी, माझा व्यवसाय मला सोडावा लागेल, मला सेवा करावी लागेल, मला एक मिशनरी म्हणून, मला एक पास्टर म्हणून मला काम करावं लागेल, त्याच वेळेस परमेश्वर माझ्यापासून प्रसन्न होईल. असं मुळीच नाहीये. हालेलुया, असं मुळीच नाहीये. हालेलुया. बसालेलचं जीवन आम्हाला शिकवतं की तो जे काम करत होता ते काम करून त्याने परमेश्वराला संतुष्ट केलं. हालेलुया, हालेलुया. आज तुम्ही जे काम करताय, आज तुम्ही जो व्यवसाय करता, तो व्यवसाय, ते काम करून तुम्ही परमेश्वराला संतुष्ट करू शकता. हालेलुया. वेगवेगळ्या पद्धतीचं काम आम्ही प्रत्येक जण करतो. प्रत्येकांची बुद्धिमत्ता वेगवेगळी आहे, प्रत्येकांचं ज्ञान वेगवेगळं आहे, प्रत्येकांचं सामर्थ्य वेगवेगळे आहे, प्रत्येकांची कुवत वेगवेगळी आहे. हालेलुया, हालेलुया. आम्ही प्रत्येक जण वेगवेगळ्या स्वरूपाचे आहोत, परंतु आम्ही आमच्या कामाला पूर्ण करू शकतो देवाच्या कार्यासाठी. बसालेलचं जीवन हीच गोष्ट आम्हाला शिकवते. आणि आम्ही पाहतो की पवित्र शास्त्रामध्ये की बुद्धी कुठं आहे. हालेलुया, हालेलुया. बुद्धी कुठे आहे. हालेलुया. वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे. हालेलुया. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं वचन 6 मध्ये की आणि पहा त्यांच्या जोडीला मी दानवंशीचा अहिसामाचा मुलगा अहलियाब याला नेमले आहे. एवढेच नव्हे तर जितके म्हणून बुद्धिमान आहेत त्या सर्वांच्या हृदयात मी बुद्धी ठेवली आहे. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराने जी बुद्धी आहे ती हृदयात ठेवली आहे. हालेलुया. सो या संबंधीने परमेश्वराचं वचन आम्ही वाचत असताना हिब्रू भाषेमध्ये हृदयाला लेव किंवा लेवी म्हणलं जातं. लेव किंवा लेवीव, की जी बुद्धी, इच्छाशक्ती, भावना यांचं केंद्र त्याला मानलं जातं. आणि हृदयातूनच प्रियानु शहाणपण येत असतं आणि याला मन याचं स्थान असं संबोधलं जातं. पवित्र शास्त्र मेंदू आणि हृदय यांना वेगवेगळी बौद्धिक शारीरिक स्थान म्हणून भेद करत नाही. हालेलुया. पवित्र शास्त्र मेंदूला आणि हृदयाला वेगवेगळी बौद्धिक शारीरिक स्थान म्हणून भेद करत नाही, तर हृदयात विचार, नियोजन, शहाणपणा यांचा उगम होत असतो. मेंदूपेक्षा हृदय श्रेष्ठ आहे. कारण आपले जे मेंदू आहे किंवा डोकं याच्यामध्ये तर्क येतात आणि हृदयामध्ये भावना असतात. आणि ह्या वेगवेगळ्या गोष्टी असताना याचे पवित्र शास्त्रात एक मध्य केंद्र म्हणून हृदयाला पाहिलं जातं. हृदय की ज्याच्यामध्ये ज्ञान एखाद्याला समजूतपणा किंवा त्याला दिशा देत असतात. आणि म्हणून पवित्र शास्त्र हृदयाशी संबंधित अनेक गोष्टी आम्हाला पवित्र शास्त्र शिकवतं. हालेलुया. कारण आम्ही पाहतो की बसालेल की ज्याचं हृदय परमेश्वराच्या कामासाठी पूर्णपणे प्रियानो त्याने लावलेलं होतं. हालेलुया. जर याच्या संबंधीने तुम्ही अधिक जर माहिती जर तुम्ही घेतली तर परमेश्वराच्या या कार्याला करण्यासाठी परमेश्वराने जी जबाबदारी बसालेलला दिली. प्रियानो हे काम करत असताना जर आम्ही वाचलं तर पुढे आम्हाला पाहायला मिळेल की ज्या वेळामध्ये त्याने ज्या लोकांना शिकवलं आणि त्या पवित्र मंदिराची स्थापना ज्या वेळामध्ये होत होती, हालेलुया, त्या लोकांची जी काम करण्याची पद्धती होती की त्या स्थानामध्ये कुठल्याही वस्तूचा आवाज होणार नाही. हालेलुया. ती वस्तू घडवल्या जाते तर ज्या ठिकाणामध्ये ती घडवली जाते ना तिथंच ती वस्तू, तिचा आवाज तिथंच होईल. आणि ती वस्तू घडवत असताना त्या वस्तूवरती कुठल्याही प्रकारची प्रियांनो जी प्रक्रिया केली जाते त्या प्रक्रियेला शुद्धता राखण्याचं काम प्रियांनो त्या सर्व कामगारांवरती होतं.
हालेलुया. कारण ती प्रत्येक वस्तू ही परमेश्वराच्या पवित्र मंदिरावरती लागल्या जाणार होती आणि म्हणून तिची शुद्धता फार राखल्या जात होती. आणि म्हणून या ठिकाणामध्ये मी पाहतो की बसालेल आणि त्याच्या लोकांनी जे काम या ठिकाणामध्ये केलं, निवास मंडप त्यांनी बनवलं, या लोकांनी प्रियानो दर्शन मंडप त्यांनी बनवलं, साक्षपटाचा कोष त्यांनी बनवला, त्यांनी दयासन बनवलं, त्यांनी तंबूचं सर्व सामान बनवलं, त्यांनी मेज बनवला, त्यांनी सर्व प्रकारचं सामान आणि त्याच प्रकारे शुद्ध दीपवृक्ष आणि उपकरणे, दीपवेदी, धूपवेदी, होमवेदी आणि त्याच प्रकारे घंगाळ आणि बैठकीचं जे सामान आहे ते, आणि त्याच प्रकारे कुशलतेने विणलेले जे याजकाचे वस्त्र आहेत आणि पवित्र याजकाचे वस्त्र आहेत आणि मुलांची जी त्याचे जे मुलं आहेत त्यांचे वस्त्र त्यांनी बनवले, अभिषेकाचं तेल त्यांनी बनवलं आणि पवित्र स्थानातील सुगंध द्रव्ययुक्त धूप, या सगळ्या गोष्टी बनवण्याचं काम बसालेल आणि अहलियाब यांच्यावरती परमेश्वराने सोपवली. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराने ती बुद्धी त्यांना दिली, परमेश्वराने ते ज्ञान त्यांना दिलं. आणि म्हणून आम्ही पाहतो की प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगवेगळी आहे. का बरं? कारण प्रत्येकाचा विश्वास वेगवेगळा आहे. हालेलुया. परंतु विश्वास एक आहे, तो म्हणजे आम्ही येशूवरती विश्वास करतो. परंतु प्रत्येकाचा विश्वास वेगवेगळा असल्या कारणाने प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगवेगळी आहे आणि ही बुद्धिमत्ता देणारं, हे ज्ञान देणारं केवळ परमेश्वर आहे. आणि म्हणून प्रियांनो, पवित्र शास्त्र आम्हाला या हृदयासंबंधीने अशा काही गोष्टी स्पष्ट करतो की त्या आम्हाला प्रत्येकांना करणं आवश्यक आहे. पवित्र शास्त्र आम्हाला हृदयाचं रक्षण करण्यासाठी सांगतं. आणि का बरं सांगतं? हालेलुया. पवित्र शास्त्र हृदयाचं रक्षण करण्यासंबंधीने आम्हाला सांगत आहे. का? जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये जर वाचलं तर नीतिसूत्रे याचा अध्याय 4 आणि वचन 23 मध्ये, प्रोव्हर्ब्स चॅप्टर 4 वर्स 23, नीतिसूत्रे 4 आणि वचन 23 आम्ही वाचूयात. या वचनामध्ये अशी गोष्ट नमूद केलेली आहे की आम्हाला आजच्या अध्यायातून, आजच्या शिकवणीतून आम्हाला अनेक गोष्टी परमेश्वर स्पष्ट करेल. सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. हालेलुया. या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की शलोमोनाने अशी गोष्ट नमूद केलेली आहे की ती गोष्ट प्रियांनो आज आम्हाला प्रत्येकांना फार महत्वाची ठरते आहे. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे की पवित्र शास्त्र सुद्धा या गोष्टीचा आम्हाला दुजोरा देतं की सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. आम्हाला अंतःकरणाचं, आमच्या हृदयाचं रक्षण का करायचं? कारण त्यात जीवनाचा उगम आहे. हालेलुया. कारण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की तुमचं हृदय हे परमेश्वराचं वसती स्थान आहे, तुमचं शरीर देवाचं मंदिर आहे. आमच्या हृदयामध्ये आमचा परमेश्वर वस्ती करतो, तो प्रभू त्याच्या आत्म्याच्या द्वारे आमच्या ठाई तो वस्ती तो करतो. हालेलुया, हालेलुया. सो आमच्या प्रत्येकांच्या ठाई तो त्याच्या आत्म्याच्या द्वारे वस्ती करत असताना आम्हाला प्रत्येकांना आमच्या हृदयाची विशेष काळजी घ्यायची, आमच्या हृदयाची विशेष रक्षण करणं गरजेचं आहे. हालेलुया. हृदयाचं रक्षण आम्ही का करावं याचे 4 असे मुद्दे आम्ही पाहणार आहोत की त्यातून आम्हाला लक्षात येईल की आम्ही हृदयाचं रक्षण का केलं पाहिजे किंवा हृदयाला आम्ही सुरक्षित का बरं ठेवलं पाहिजे. हालेलुया. की ज्या प्रकारे मी पाहिलं पवित्र शास्त्रामध्ये मी वाचलं की परमेश्वराने बसालेलच्या हृदयाच्या ठाई ज्ञान दिलं, बुद्धी दिली. हालेलुया, हालेलुया. सो या 4 मुद्द्यातून, या 4 टप्प्यातून आम्हाला लक्षात येईल की आम्ही हृदयाचं रक्षण का केलं पाहिजे. जर बसालेलने त्याच्या हृदयाचं रक्षण केलं नसतं तर काय झालं असतं बरं? जे त्याला सांगितलं ते कलाकुसरीचं काम तो तितकं करू शकला नसता आणि ते काम पूर्ण झालं नसतं. हालेलुया. बसालेलच्या ठाई परमेश्वराचं भय होतं. ज्या वेळामध्ये परमेश्वराने इस्रायल लोकांना मिस्रातून बाहेर काढलं तेव्हापासूनच या सगळ्या गोष्टीची सगळी शिकवण परमेश्वराने मोशेला दिली. हालेलुया. मोशेला जे परमेश्वराने सांगितलं, जे दाखवलं, ती प्रत्येक गोष्ट जशास तशी प्रियांनो बसालेलने बनवली की ज्याने ती पाहिली नव्हती.
न पाहता ही सगळी गोष्ट जशाच तशी बनवणं कशी शक्य आहे? कशी शक्य आहे? ही केवळ परमेश्वराने दिलेल्या ज्ञानाच्या जोरावरती, बुद्धीच्या जोरावरती. परमेश्वराने ती गोष्ट दिली म्हणून. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, परमेश्वराच्या त्या निवास मंडपामध्ये असेल किंवा परमेश्वराच्या त्या पहिल्या मंदिरामध्ये असेल, ज्या ज्या वस्तू होत्या त्या वस्तू प्रियांनो जशा पाहिजे होत्या तशाच त्याने बनवल्या. बोलिये येशू मसीह की. निवास मंडपाच्या वस्तू प्रियांनो त्या पहिल्या मंदिरामध्ये जशाच तशा ठेवण्यात आल्या. त्या तशा कस काय घडवण्यात आल्या? परमेश्वराने फक्त मोशेला दाखवल्या आणि बसालेलने आणि अहलियाबने त्या कशा बनवल्या? कारण त्या दोघांच्या ठाई परमेश्वराने त्यांच्या हृदयात परमेश्वराने ती बुद्धी दिली होती, ते ज्ञान परमेश्वराने दिलं होतं. हालेलुया. सो आपलं जीवन सुद्धा हे परमेश्वराला पसंत केव्हा करू शकतो? आम्ही परमेश्वराला संतुष्ट केव्हा करू शकतो? ज्या वेळामध्ये जी गोष्ट परमेश्वराने त्याच्या वचनात दिलेली आहे, त्याच्या लोकांच्या द्वारे, सेवकांच्या द्वारे त्या गोष्टी सांगितल्या जातात, त्या गोष्टी आम्ही आत्मसात करतो आणि आमच्या हृदयात त्या गोष्टी परमेश्वराने त्याच्या बुद्धीने दिलेल्या असतात. त्या वेळामध्ये त्या गोष्टी आम्ही करायला लागतो. प्रियानो, आम्ही परमेश्वराला संतुष्ट आम्ही करायला लागतो, आम्ही त्याला प्रसन्न करायला लागतो. हालेलुया, हालेलुया. आमच्या हृदयात ती बुद्धी परमेश्वर देतो ना, त्या वेळामध्ये त्या गोष्टी जशाच तशा घडायला लागतात. त्या गोष्टी जशाच तशा आम्ही त्या करायला लागतो. नसता त्या गोष्टी तशा घडणार नाही. हालेलुया. नाहीतर आम्ही आमच्या बुद्धिमत्तेने, आता बसालेलकडं अगोदरचं ज्ञान बुद्धी नसेल का? अगोदरचा अनुभव नसेल का? त्याने असं म्हणलं नाही की ठीक आहे, मोशेने असं सांगितलं, मी थोडंसं जरा वेगळं करतो. हालेलुया. त्याने त्याची बुद्धी नाही लावली. हालेलुया. त्याला जे सांगितलं, जसं सांगितलं, जितकं सांगितलं तितक्याच प्रमाणामध्ये त्याने ते केलं. हालेलुया. परंतु आम्ही आमच्या जीवनात काय करतो बरं? गुड, चांगला शब्द दिला सिस्टरांनी, शहाणपणा म्हणतात त्याला. हालेलुया. आमची बुद्धी त्या ठिकाणामध्ये वापरायला लागतो, आमचं ज्ञान आम्ही त्या ठिकाणामध्ये लावायला लागतो, आमचा अनुभव आम्ही त्या ठिकाणामध्ये लावायला लागतो. आणि जी गोष्ट जशी सांगितली तशी न करण्याऐवजी आम्ही आमच्या बुद्धीच्या, ज्ञानाच्या, अनुभवाच्या जोरावरती त्या गोष्टी तशा करायला लागतो. हालेलुया. परंतु परमेश्वराने जसं सांगितलं तसं ते घडतं का? मग नाही घडत. आणि नंतर आम्हाला प्रश्न पडतो, मग असं का नाही झालं? हालेलुया. तिथं आम्ही आमची बुद्धी लावली ना. परमेश्वराने दिलेली बुद्धी, परमेश्वराने दिलं ज्ञान, परमेश्वराने सांगितलेली जशी गोष्ट आहे तशी का नाही केली आम्ही? हालेलुया. प्रत्येक वचनाबद्दल ती गोष्ट तशीच येते बरं का. जिथं परमेश्वराने सांगितलं खोटं बोलू नको, तर आम्ही काय करतो? काय होतं? हालेलुया. काय होतं? मग काहीतरी होतच. हालेलुया. परमेश्वराने जर सांगितलं तर सांगितलं, जे सांगितलं ते सांगितलं. प्रियांनो, पवित्र शास्त्र आम्हाला आमच्या हृदयाबद्दलचं रक्षण करण्याची, त्याने आम्हाला ही आज्ञा म्हणा किंवा एक सल्ला म्हणा, ती गोष्ट आम्हाला करणं गरजेची आहे. हालेलुया. सल्ला किंवा याला आज्ञा म्हणा, आम्हाला जे म्हणायचं ते म्हणा, परंतु हृदयाचं रक्षण होणं गरजेचं आहे. का बरं असं सांगितलंय? कारण वचन सांगतं, सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. जीवनाचा उगम आमच्या हृदयातून आहे, आमच्या अंतःकरणातून आहे. आमच्या हृदयातून जीवनाचा उगम असल्या कारणाने आम्हाला आमच्या हृदयाचं रक्षण करायचं. आणि हृदयाचं रक्षण का करायचं याची 4 कारण मी पाहूया. पहिलं कारण आहे की हे आमच्या जीवनाला दिशा देणारं प्रियानो हृदय असतं. हालेलुया. हृदय हे आमच्या जीवनाला दिशा देणारं ठरतं प्रियानो. हालेलुया. का? कसं? तर प्रियानो, आमच्या हृदयामध्ये विचार येतात, आमच्या हृदयामध्ये भावना येतात. आमच्या हृदयामध्ये विचार आणि भावना असल्या कारणाने त्या आमच्या कृतीवरती प्रभाव टाकत असतात. हालेलुया. आम्ही विचार कुठं करतो, आमच्या भावना कुठं असतात? आमच्या हृदयाशी संबंधित आहे. हालेलुया. आमच्या विचाराला, आमच्या भावनांना आम्ही स्वतः सांभाळतो.
कधी कधी आम्ही दुसऱ्यांच्या विचाराने ज्या वेळामध्ये चालायला लागतो ना, त्या वेळामध्ये आमच्या जीवनामध्ये गडबडी व्हायला लागते. हालेलुया. आमचे विचार, आमची भावना ही आमच्याशी संबंधित आहे. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही आमच्या हृदयाचं रक्षण करत असताना आम्ही प्रत्येकांच्या जीवनावरती ज्या गोष्टीचा प्रभाव होतो, आमच्या कृतीच्या प्रत्येक गोष्टीवरती प्रभाव होतो, तो म्हणजे आमच्या विचाराचा, आमच्या भावनांचा. आणि म्हणून प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की ती प्रत्येक हृदयाची प्रियांनो आम्ही प्रत्येकाने जपणूक करणं गरजेचं आहे. आम्ही आमचं हृदयाचं संरक्षण, आमचं रक्षण करणं गरजेचं आहे. कारण प्रियांनो, आमच्या विचारांमध्ये प्रियांनो जर नकारात्मकता येईल, आमच्या भावनांमध्ये प्रियांनो नकारात्मकता येईल, तर तशी कृती आम्ही करायला लागू. हालेलुया. नकारात्मकता आमच्या भावनांमध्ये, आमच्या विचारामध्ये येईल, तर प्रियांनो ते आमच्या कृतीमध्ये येईल. आणि सकारात्मकता आमच्या भावनांमध्ये, आमच्या विचारामध्ये असेल, तर प्रियांनो ते आमच्या कृतीमध्ये येईल. म्हणून काय पाहिजे? हालेलुया. सकारात्मकता आमच्या जीवनामध्ये पाहिजे. आणि ते कशाने येईल? केवळ प्रभूच्या वचनाने. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की पवित्र शास्त्रातील प्रत्येक वचन, प्रभूची प्रत्येक वचन यामध्ये होय असं आहे. प्रभूची प्रत्येक वचन होय अशी आहे, त्याच्यामध्ये नकारात्मकता नाहीये. हालेलुया. बोलो येशू मसीह की, येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. जरा जोरदार टाळा प्रभूच्या गौरवासाठी. सो नकारात्मकता आमच्या जीवनामध्ये, आमच्या वाईट भावना यापासून प्रियांनो आम्हाला प्रत्येकांना रक्षण करणं गरजेचं आहे. जर नकारात्मकता आमच्या जीवनामध्ये आली, आमच्या हृदयामध्ये वाईट भावना जर आल्या, तर त्या आमच्या कृतीवरती परिणाम करतात. म्हणून अशा लोकांपासून आम्ही स्वतःला सांभाळलं पाहिजे, जे नकारात्मकता ज्यांच्या जीवनामध्ये, जे कायम नकारात्मकता ज्यांच्यामध्ये असते. असं होणार नाही, तसं होणार नाही, हे होणार नाही, ते होणार नाही, अशांपासून दूर निघून जा. अशांच्या संपर्कात येऊ नका. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, ज्या गोष्टी मनुष्याला अशक्य आहे, त्या सर्व गोष्टी देवाला तर शक्य आहे. जर प्रभूचं वचन आम्हाला सांगतं शक्य आहे, शक्य आहे, तर शक्य आहे. हालेलुया. त्याला सगळं काही शक्य आहे. आणि म्हणून प्रियांनो, अशा विचार असेल, अशी मानसिकतेचे लोक असतील, असे आपल्या आजूबाजूला असतील, तर अशापासून आपलं अंतर दूर ठेवा. ते तुमच्या हृदयावरती परिणाम करणारे ते लोक आहेत. तुमच्या आध्यात्मिकतेवरती ते परिणाम करणारे लोक आहेत. अशांना ओळखा आणि त्यांच्यापासून 10 किलोमीटर दूर व्हा. हालेलुया. त्यांच्या संपर्कात नका जाऊ. कारण त्यांचा नकारात्मकतेचा परिणाम तुमच्या आत्म्यावरती होतो, तुमच्या हृदयावरती होतो, आणि त्या कारणाने तुम्ही प्रभूच्या जवळ येण्याऐवजी तुम्ही प्रभूपासून दूर जाता. तुमच्या कृतीवरती त्याचा परिणाम होतो, तुमच्या वागण्यावरती, तुमच्या बोलण्यावरती, तुमच्या विचारावरती त्याचा परिणाम होतो. आणि अशांपासून प्रियांनो स्वतःला राखणं गरजेचं आहे. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. हालेलुया. परंतु आज आम्ही बाह्य गोष्टींकडे जास्त लक्ष देतो आणि आंतरिक जी गोष्ट आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. समजतंय? आंतरिक गोष्टीकडे आम्ही लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आणि ज्या व्यक्तीचं लक्ष आंतरिक गोष्टीकडे आहे, तो बाह्य गोष्टीकडे लक्ष नाही लावत. हालेलुया. तुम्हाला सांगेल की तुमची जी पोस्ट आहे ना, तुमची पोस्ट व्हॉट्सअप असेल, इन्स्टा असेल, फेसबुक असेल, सोशल मीडियाची जीही पोस्ट आहे, तुमची प्रत्येक गोष्ट स्पष्ट करते की तुम्ही कोणत्या विचाराचे आहात. तुम्ही सकारात्मक आहात की तुम्ही नकारात्मक आहात. हालेलुया. तुमची भावना त्यातून तुम्ही व्यक्त करत असतात. हालेलुया. आणि नकारात्मक अशा गोष्टी जर तुम्ही वाचता, नकारात्मक गोष्टी जर तुमच्या जवळ येत आहेत, तर प्रियांनो त्या तुमच्या मानसिकतेवरती, वैचारिकतेवरती, तुमच्या बुद्धी
बुद्धिमत्तेवरती आणि त्यानंतर तुमच्या भावना आणि नंतर तुमच्या कृतीवरती त्या गोष्टी परिणाम करायला लागतात. प्रियांनो, जर बसालेलच्या जीवनामध्ये असे अनेक लोक आजूबाजूला होते, त्या लोकांचा परिणाम त्याने आपल्यावरती होऊ नाही दिला. हालेलुया. मला सांगा, इस्रायल लोक कशी होते? ताटमानेचे म्हणलंय, आणखी कुरकुर करणारे म्हणलेले, आणखी हट्टी स्वभावाचे म्हणले, आणखी परमेश्वराच्या विरोधात जाणारे म्हणलेले. आता मला सांगा, या सगळ्या लोकांचा परिणाम बसालेलने स्वतःच्या अंतःकरणावरती, हृदयावरती होऊ दिला का? नाही होऊ दिला. हालेलुया. त्याला माहिती की माझं हृदय हे परमेश्वराचं मंदिर आहे, मला माझ्या हृदयाचं रक्षण करायचंय. आमच्या हृदयाचं रक्षण करायला आम्हाला कुठला फोर्स नाही मिळणार, आम्हाला स्वतः करावं लागेल. हालेलुया, हालेलुया. असे लोक आम्ही ओळखू शकतो, आम्हाला समजतं ती सत्सत्वी बुद्धी देणारा परमेश्वर आहे की कोणते लोक कोणत्या वैचारिकतेचे, या लोकांना आम्ही समजू शकतो. त्यांना ओळखता यायला पाहिजे. ते ओळख करण्यासाठी प्रियांनो, आमच्याकडे जर देवाचं वचन आहे, आम्हाला समजेल की अगोदरच आम्ही ते लोक समजू शकतो. हालेलुया, हालेलुया. असे नकारात्मक असणारे प्रत्येक लोक, असा गट, यांच्यापासून आम्ही स्वतःला सांभाळलं पाहिजे. बोल येशू मसीह की, येशू मसीह की. जर तुम्हाला एखादा व्यक्ती सांगतो ना, हा व्यक्ती असा आहे, नकारात्मक आहे, याच्या संपर्कात नका जाऊ, तर आम्ही समजलं पाहिजे. हालेलुया, समजलं पाहिजे. परंतु देवाच्या आत्म्याने या गोष्टी आम्हाला रिअलाइज करून द्यायला पाहिजे. त्याच्यासाठी आमची प्रार्थना, आमची आत्मीयता तशी असेल, किंवा आमच्या जीवनामध्ये प्रियानो प्रभूच्या पवित्र आत्म्याची कृपादान असतील, तर त्या वेळामध्ये या गोष्टी प्रभू नक्की आम्हाला स्पष्ट करेल. हालेलुया. सो हृदयाचं रक्षण का करावं? तर हे हृदय हे आमच्या जीवनाला दिशा देणार ठरतं प्रियानो, म्हणून आम्ही आमच्या हृदयाचं रक्षण करणं गरजेचं आहे. हालेलुया. दुसरी गोष्ट आम्ही पाहूया, हृदय हे आमच्या कृतीचं उगम स्थान आहे. हृदय आमच्या कृतीचे उगम स्थान आहे. का? कारण हृदयामध्ये जे असतं ना प्रियानो, ते आमचे शब्द, आमचं वर्तणूक किंवा आमचं चारित्र्य, यातून ते प्रगट होत असतं. हृदयामध्ये जे आहे ना, ते आमच्या कृतीला, आमच्या चारित्र्याला त्या गोष्टी स्पष्ट करतात. ज्या वेळा आमच्या हृदयात चांगल्या गोष्टी आहेत, तर आमच्या मुखातून चांगले शब्द निघतील. आमच्या हृदयामध्ये प्रियांनो चांगल्या गोष्टी, चांगले विचार आहेत, तर आमची वर्तणूक चांगली असेल. आमच्या हृदयात चांगल्या गोष्टी आहेत, तर प्रियांनो आमचं चारित्र्य सुद्धा चांगलं असेल. हालेलुया, हालेलुया. हृदय जर दूषित असेल, तर आमची कृती सुद्धा हानिकारक ठरू शकते. बोल येशू मसीह की. म्हणून हृदय फार स्वच्छ, शुद्ध, पवित्र असणं गरजेचं आहे. एक महत्वपूर्ण गोष्ट या ठिकाणाहून आम्ही शिकत आहोत की हृदय शुद्ध असेल तर आमची कृती सुद्धा योग्य ठरेल ना, शुद्ध ठरेल. परंतु हृदयामध्ये जर वेगवेगळ्या प्रकारचा घाणेरडापणा सामावलेला आहे, हृदयामध्ये जर वाईट गोष्टी सामावलेल्या आहेत, तर प्रियांनो आमच्या कृतीतून चांगल्या गोष्टी येतील असं नाहीये, होऊ शकत नाही, होणारच नाहीये. हालेलुया. म्हणून हृदयात जे सामावलेलं आहे ते कृतीतून बाहेर येतं. म्हणून आम्ही कधी कधी म्हणतो ना, हा व्यक्ती असा का वागतो, तर त्याचं कारण आहे की मुळामध्ये तो व्यक्ती तसा आहे. हालेलुया, हालेलुया. सो एक वचन आम्ही वाचूयात 35 मत्ते 15 आणि वचन 35 मध्ये, मॅथ्यू चॅप्टर 15 वर्स 35. सॉरी, एक वचन आहे प्रियांनो, जे परमेश्वराचं पवित्र शास्त्रातून एक वचन आम्हाला पाहायला मिळतं की एक चांगला जो भांडारी आहे तो आपल्या भांडारातून चांगलं काढतो, आणि ज्याच्या भांडारामध्ये वाईट आहे तो आपल्या भांडारातून वाईट काढतो. हालेलुया. सो परमेश्वराचं वचन ही गोष्ट आम्हाला स्पष्ट करत असताना आम्हाला या गोष्टी लक्षात येणं गरजेचं. सॉरी, 12 आणि 35 मध्ये, मत्ते 12:35 वाचूयात. मॅथ्यू 12:35, 12:35.
चांगला माणूस आपल्या चांगल्या भांडारातून चांगले काढितो आणि वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट काढितो. हालेलुया. प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे. चांगला माणूस आपल्या अंतकरणाच्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी काढतो आणि वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी काढतो. म्हणजे आमचं भांडार काय, कोणतं आहे? भांडार कोणतं आहे? आमचं हृदय हे भांडार आहे. हालेलुया, हालेलुया. भांडारामध्ये काय काय असतं? भांडार माहिती आहे ना? काय काय? मी भंडारा नाही म्हणत हा, नाहीतर काही जणांना जेवणाची आठवण येईल. मी भांडार म्हणतोय, भांडार. भांडारामध्ये काय काय असतं? वेगवेगळ्या वस्तू असतात ना, वेगवेगळ्या कामांसाठी, वेगवेगळ्या गोष्टींसाठी पियानो वेगवेगळ्या वस्तू ठेवलेल्या असतात. या भांडाराचं काम वेगवेगळ्या वस्तू जतन करणं असतात. आणि भांडारामध्ये आणखी काय असतं माहिती आहे? तिथं कचरा सुद्धा असतो. बरोबर आहे. भांडारामध्ये अंधकार सुद्धा असतो. कंटिन्यू लाईट असतो का तिथं? नाही. हालेलुया. त्याला स्टोर रूम म्हणले जाते ना, बरोबर आहे. भांडार, स्टोर रूम. आता समजेल. अशी एखादी खोली की ज्या खोलीमध्ये आपल्या अनेक वस्तू पडलेल्या असतात, आहेत ना. एखादी खोली जरी नसेल तर एखादी जागा तरी असते की ज्या वस्तू काहीच कामाच्या नाही त्या आम्ही विनाकारण सांभाळतो. मला कधीतरी काम येईल, कधीतरी काम येईल, ही वस्तू कधीतरी काम येईल. ती वस्तू कधीच कामा येत नाही. आयुष्य जातं, एका पिढीनंतर दुसरी पिढी येते तरी ती वस्तू कधीच कामा नाही येत. हालेलुया. अशा वाईट वस्तू, अशा काही न कामाच्या वस्तू उचला आणि फेकून द्या. हालेलुया, हालेलुया. आपल्या अंतकरणामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, अशा अनेक गाठी आम्ही आमच्या अंतकरणामध्ये बांधून ठेवल्या की ज्या कधीच कामा येणार नाही. हालेलुया. त्या काय 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 गोष्टी आहेत की ज्या आमच्या अंतकरणामध्ये आम्ही गाठ मारून ठेवल्या, मला कधीतरी कामा येईल. राग आहे, हालेलुया. मत्सर आहे, हेवा आहे, ईर्ष्या आहे, द्वेष आहे की ज्या आमच्या हृदयाच्या त्या भांडारामध्ये, त्या खोलीमध्ये आम्ही ठेवल्यात आणि त्या कारणाने आता त्या सडायला लागल्यात. हालेलुया, हालेलुया. जर वस्तू सडतात तर त्या भावना आहेत त्या सुद्धा सडतीलच. हालेलुया. त्या आम्हाला काढून फेकणं गरजेचं आहे. कारण प्रभूची जी शिकवण आहे ना ती आम्हाला शुद्ध करणारी आहे. प्रभूने स्पष्टतेने शिकवलं की क्षमा करा म्हणजे क्षमा केली जाईल. का बरं असं सांगितलं? क्षमा न केल्या कारणाने काय होतं बरं? राग येतो. ओके. आणखी तो व्यक्ती समोर आला ना लगेच राग यायला लागतो, आमचा पारा वाढायला लागतो. आणखी मुखातून चांगले चांगले शब्द निघायला लागतात, मनामध्ये चांगले चांगले विचार यायला लागतात. काय होतं? काय होतं? मी विचारतोय तुम्हाला. ऑटोमॅटिक तो व्यक्ती समोर आला ना अपशब्द निघायला लागतात, वादविवाद तयार व्हायला लागतो. आणि जर ह्या सगळ्या गोष्टी टाळायच्या तर पहिली जर आम्ही क्षमा केली तर काय होतं? या सगळ्या गोष्टी टाळतील ना. एका रागाच्या कारणाने, एका द्वेषाच्या कारणाने, एका मत्सराच्या कारणाने इतक्या गोष्टी जर उद्भवतात तर प्रभूला माहिती की कुठल्या गोष्टीने कोणत्या गोष्टी घडून येऊ शकतात हे अगोदरच त्याने औषध दिलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. इस्रायल लोकांना माहिती नव्हतं की कुठल्या कृतीने कोणता आजार होऊ शकतो, म्हणून परमेश्वराने स्वच्छते संबंधित त्यांना नियम दिले. हालेलुया. जेवण करायचं तर हात धुण्यासंबंधी नियम दिला. का बरं सांगितलं? का बरं? कारण ते वेगवेगळे काम ते करत होते, वेगवेगळी कृती ते करत होते आणि त्या कामाच्या कारणाने त्यांचे हात जर अस्वच्छ आहे तर ते अस्वच्छ हातांनी जर त्यांनी स्वच्छ अन्न खाल्लं तर त्यांचे अन्न खाल्ल्याच्या कारणाने त्यांच्या पोटामध्ये इन्फेक्शन होईल, त्यांना आजार जडेल आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे रोग होतील. म्हणून परमेश्वराने छोटे नियम दिले. हात धुवा,
हालेलुया. सगळ्या गोष्टी नाही मांडल्या त्याच्यामध्ये. हालेलुया. म्हणून परमेश्वराचं वचन जर आम्हाला शिकवतं क्षमा करा, तर त्या क्षमेमध्ये प्रियानो सगळ्या गोष्टी सामावल्या. तुमचे होणारे वाद टाळल्या जातील, होणारं नुकसान टाळल्या जाईल. हालेलुया. बीपी कमी होऊन जाईल. हालेलुया. ब्लड प्रेशर तुमचं वाढणार नाही. अगोदरच सांगितलं क्षमा करा. परंतु आम्ही आमच्या मनामध्ये त्या भांडारामध्ये अशा अनेक गोष्टी साठवून ठेवल्या की त्या कारणाने आम्ही अनेक वर्ष एकमेकांशी बोलत नाही, एकमेकांचं तोंड आम्ही पाहत नाही, एकमेकांना प्रियानो आम्ही कधी बोलतच नाहीये. का? क्षमा केलेली नाहीये. या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की बसालेला अनेक लोकांना त्याला शिकवायचं होतं. अनेक लोकांच्या मानसिकतेचा, नकारात्मकतेचा आणि त्यांच्या वैचारिकतेचा प्रियानो त्याने आपल्या हृदयावरती परिणाम होऊ दिला नाही. आणि त्याच कारणाने त्याने परमेश्वराचं एक चांगलं मंदिर, चांगलं निवास मंडप प्रियानो आणि ज्या वस्तू आहेत त्याने एकदम सुबक जशा पाहिजे तशाच त्याने जशाच तसे बनवल्या. हालेलुया. हालेलुया. आम्ही आमच्या जीवनावरती, आमच्या हृदयावरती प्रियानो जर इतर गोष्टीचा परिणाम होऊ देणार नाही, तरच प्रियानो आम्ही परमेश्वराला जसं पाहिजे ना तशा वस्तू आमच्या हृदयामध्ये आम्ही बनवू शकतो. आमचं हृदय हे त्याचं मंदिर, आमचं शरीर हे त्याचं मंदिर आहे. हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला स्पष्टतेने सांगत आहे की चांगला माणूस आपल्या अंतःकरणाच्या चांगल्या भांडारातून चांगल्या वस्तू काढितो आणि वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी काढितो. हालेलुया. दोन्हीही वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत बरं का. हालेलुया. हालेलुया. जर ज्या ठिकाणामध्ये वाईट आहे तर त्याच्या अंतःकरणात वाईटच असते, आणि ज्याच्यात चांगलं आहे ना त्याच्या अंतःकरणात चांगलेच असल्या पाहिजे. तुमच्या अंतःकरणामध्ये थोड्याशा चांगल्या आहेत आणि बाकीच्या वाईट गोष्टी आहेत, काय होईल? कांद्याचे टोपले आहेत प्रत्येकांच्या घरी, काय होतं? काय करतो तुम्ही? हा, ओके. आणखी आणखी हवेशीर तुम्ही ठेवता त्याला, आणि जर त्याला तुम्ही डब्यामध्ये जर ठेवलं तर काय होईल? आणखी, बरोबर आहे, त्याला हवेशीर तुम्ही ठेवता. त्याच प्रकारे एक जर खराब झाला तर आम्ही लगेच त्याला काय करतो? फेकून देतो. आमच्या अंतःकरणामध्ये जर कोणाबद्दलचा द्वेष आहे, कोणाबद्दलचा राग आहे, कोणाबद्दलची प्रियानो मत्सर आहे, कोणाबद्दलचा हेवा आहे, ती एक छोटी गोष्ट आम्हाला काय करायची? अंतःकरणातून काढून फेकायची. एक आठवडाभर जर तुम्ही त्या टोपल्याकडे लक्ष नाही दिलं तर काय होतं? तुम्हाला माहिती चांगला, तुम्हाला चांगलं माहिती, कारण तुम्ही रोज स्वयंपाक करता ना, आणि तुमचं लक्ष सकाळ संध्याकाळ तर टोपल्याकडे आहे, राईट? जर त्या 5 किलो किंवा 2 किलो किंवा 1 किलो आणलेल्या कांद्यांकडे इतकं लक्ष देता तर तुमचं अंतःकरण किती मौल्यवान आहे, त्याच्यामध्ये किती कचरा असेल, किती राग असेल, किती द्वेष असेल, किती हेवा असेल, किती मत्सर असेल, या गोष्टी आम्ही का बरं काढून नाही फेकत? हालेलुया. त्या गोष्टी आम्ही काढून फेकणं गरजेचं आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्ताने जी शिकवण दिली की ज्या प्रकारे प्रभूचं वचन सांगत आहे, स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की चांगला माणूस आपल्या अंतःकरणातून, चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी काढतो आणि वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी काढतो. जर आमच्या अंतःकरणामध्ये, या ठिकाणामध्ये आम्ही येतो चांगल्या भांडारा प्रियानो, त्या भांडारामध्ये आम्ही चांगल्या गोष्टी टाकतो, चांगली वचनं आम्ही टाकतो, परंतु अगोदर जर त्यात जर वाईट वस्तू आहेत तर या चांगल्या वस्तूला ते खराब करणार नाही का? समजतंय? समजतंय? म्हणून अगोदर आम्हाला जर घरामध्ये जायचंय किंवा घरामध्ये आम्ही फार दिवसानंतर जर घरात आलो तर अगोदर काय करतो? आम्ही घराची साफसफाई करतो आणि त्यानंतर आम्ही घरामध्ये बसतो, राहतो. पाहुणे येत असतील तर त्यांच्यासाठी आम्ही घर साफसूफ करतो. हालेलुया. हालेलुया. काय करतो आम्ही? थोडं जोरात बोला. आणि जर घर साफसूफ नसेल तर आपल्याला वेगवेगळे आजार जडतात, बरोबर आहे? ज्या घरामध्ये स्वच्छता आहे त्या घरामध्ये
आजारपण क्वचित असतं. बरोबर आहे, विज्ञान हे सांगतं. ज्या घरामध्ये स्वच्छता कमी त्या घरामध्ये आजारपण जास्त, आणि ज्या घरामध्ये स्वच्छता व्यवस्थित त्या घरामध्ये आजारपण कमी. त्याच प्रकारे आमच्या हृदयाला जर आम्ही स्वच्छ नाही केलं तर पियानो आम्ही किती जरी वचनं ऐकली तर पियानो जे अंतःकरणामध्ये जी अस्वच्छता, जी वाईट गोष्टी आहेत ना, त्या चांगल्या गोष्टीला सुद्धा खराब करून टाकतात. हालेलुया. म्हणून आम्ही वचनाला ऐकण्या अगोदर आमचं हृदय आम्ही स्वच्छ करणं गरजेचं आहे. आमचं हृदय आम्ही स्वच्छ करणं गरजेचं आहे. पियानो बसालेलची जबाबदारी बसालेला माहिती आहे की त्याला त्याचं काम पूर्णपणे चांगलं सुबकपणे करायचंय, आणि त्या कारणाने पियानो त्याने सगळ्या आपल्या आजूबाजूच्या लोकांचा, कुठल्याही व्यक्तीचा त्याने आपल्या स्वतःवरती परिणाम होऊ दिला नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आम्ही आमच्या जीवनामध्ये आमच्या हृदयाचं विशेष रक्षण करणं गरजेचं आहे. आणखी स्तोत्रसंहिता 24 आणि वचन 3 ते 5 आम्ही वाचूयात. सॅम चॅप्टर 24 वर्स 3 to 5. 24 3 ते 5. परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल? त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील? ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावित नाही व कपटाने शपथ वाहत नाही, तो त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल. आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो नीतिमान ठरेल. हालेलुया. या ठिकाणामध्ये जो स्तोत्रकर्ता आहे तो स्तोत्रकर्ता फार एक महत्वपूर्ण असं वचन तो लिहित आहे की जो स्तोत्रकर्ता दावीद राजा म्हणतो की परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल, त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील, ज्याचे हात स्वच्छ आहेत, ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही व कपटाने शपथ वाहत नाही, तो त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल. आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो नीतिमान ठरेल. जरा वाजवायचे तो जोरदार वाजवा. हालेलुया. कोण? कुठला असा व्यक्ती की जो परमेश्वराच्या मंदिरावरती, त्या परमेश्वराच्या डोंगरावरती चढेल, तर ज्याचं हृदय, ज्याचं मन शुद्ध आहे तोच. आणखी एक वचन आम्ही वाचूया. मत्तय 5 आणि वचन 8 मध्ये स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं. कोणी सांगितलं? येशू ख्रिस्ताने सांगितलं. आणि येशूने जी गोष्ट शिकवण दिली ना ती फार मौल्यवान आहे, फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. 5 आणि वचन 8. मॅथ्यू 5:8. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतात. हालेलुया. कसे शुद्ध? कसे शुद्ध? थोडं जोरात बोला. कोणते शुद्ध पाहिजे? अंतःकरणाचे. अंतःकरण म्हणजेच हृदयाचे. हालेलुया. जर तुम्ही इंग्लिश बायबल मध्ये वाचाल ना तर त्या ठिकाणामध्ये तो शब्द आहे. आमची जी शुद्धता आहे ती अंतःकरणाची, हृदयाची शुद्धता असेल तरच प्रभूचं वचन सांगतं, तरच तो व्यक्ती काय होईल? तो देवाला पाहिल. आणि देवाला पाहण्यासाठीची कंडिशन जी पहिली आहे, आमचं हृदय शुद्ध पाहिजे, स्वच्छ पाहिजे. हालेलुया. परंतु आम्ही पाहतो की आजच्या वेळामध्ये या हृदयावरतीच प्रियानो सातत्याने हल्ला होत आहे. तिसरी गोष्ट आम्ही पाहतोय की हृदयावरती सातत्याने हल्ला होत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हृदयावरती सातत्याने हल्ला होतोय. आणि जर आम्ही पाहिलं तर या हृदयावरती प्रियानो आत्मिक बाबीचा विरोधाचं लक्ष त्याला केल्या जातं. आणि त्यामुळे हृदयामध्ये भीती, मोह, राग आणि सांसारिक गोष्टीकडे ते हृदय ओढवलं जातं. ज्या वेळामध्ये हृदयावरती हल्ला केला जातो, अंतःकरणावरती हल्ला केला जातो. हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, पहिले पेत्र वचन अध्याय 5 आणि वचन 8 मध्ये. 1 Peter chapter 5 verse 8. पहिले पेत्र 5 आणि वचन 8 मध्ये. सावध असा, जागे रहा. तुमचा शत्रू शैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे, सावध असा. ज्याला झोप आली त्याच्यासाठी खास हा निरोप आहे. हालेलुया, हालेलुया.
आज आत्मिकरित्या बरेच जण झोपतायत. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, जरा जोरदार टाळायचं होतं आम्ही जरा प्लीज. तर आम्ही टेकून बसलेला असेल तर जरा सरळ होऊयात, कारण प्रभूचा फार महत्वपूर्ण असा विषय आम्ही ऐकतोय की आमच्या हृदयाच्या संबंधीने. हालेलुया. आणि सैतानाची इच्छा नाही की आम्ही हे वचन ऐकावं, कारण हे वचन ऐकल्यानंतर त्याला माहिती की तुमचं हृदयाबद्दलची तुमची जागरूकता होईल आणि तुमच्या हृदयाचं तुम्ही रक्षण करायला लागाल. हालेलुया, हालेलुया. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. सो या ठिकाणामध्ये पेत्र अशी गोष्ट लिहितो की सावध असा, जागे राहा. सावध असणं आणि जागे राहणं या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. बरोबर आहे. सावध असणं आणि जागे राहणं दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. जर या दोन्ही गोष्टी एक असत्या तर फक्त त्याने एकच शब्द लिहिला असता. हालेलुया. सावध असणं आणि जागे राहणं. जसं आम्ही जागा आहोत, पण जर आम्ही सावध नसलो तर काय होतं? काहीतरी नुकसान होतं ना. बरोबर आहे. सावध असणं आणि जागे राहणं दोन्ही गोष्टी आमच्या आत्मिक जीवनामध्ये गरजेचे आहेत. जर आम्ही सावध नाही आणि जर आम्ही जागे नाही तर आमचं आत्मिक नुकसान होणार आहे. आणि म्हणून प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला शिकवत आहे की सावध असा, जागे राहा. तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो. काय करतोय तो? त्याला फक्त उपमा दिलेली आहे. तो गरजणाऱ्या सिंहाप्रमाणे तो कोणाला गिळावे म्हणून तो फिरतो असं म्हणलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. परंतु तो सिंह नाहीये. हालेलुया. तो सिंह नाहीये. हालेलुया. त्याला सिंहासारखं म्हणलेलं आहे, त्याला सिंह बनू नका. हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की आम्ही प्रत्येकांनी आमचा शत्रू ओळखला पाहिजे की तो आम्हाला गिळण्यासाठी तो आमचा शोध तर करत नाहीये ना. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की सैतानाला वाव देऊ नका. त्याच्या कृतीला, त्याच्या कुठल्याही गोष्टीला आम्ही वाव देता कामा नये. जर त्याला वाव दिला, त्याला संधी दिली तर पियानो तो संधी कधी सोडत नाही. हालेलुया. मनुष्य संधी सोडतो परंतु सैतान कधी संधी सोडत नाही. म्हणून आम्हाला जागृत आणि सावध राहण्याचा सल्ला दिलेला आहे. हालेलुया. जो ती गोष्ट मानतो, ऐकतो, करतो त्या व्यक्तीचा कधीही नाश होत नाही, त्याचा बचाव होतो. हालेलुया, हालेलुया. जर आम्ही ज्या मोठमोठ्या महामार्गावरती घाटाच्या ठिकाणामध्ये दिलेले जे बोर्ड आहेत, जर त्या बोर्डकडे, त्या पाट्यांकडे जर दुर्लक्ष केलं तर काय होतं? अपघात होतो ना. आणि जर लक्षपूर्वक जर सांगितलेल्या प्रत्येक पाटीचं जशास तसं पालन केलं तर काय होतं? बचाव होतो. सांगितलंय 30च्या स्पीडने चालवा आणि त्या ठिकाणामध्ये 70च्या स्पीडने चालवतो तर काय होईल? अपघात होण्याची शक्यता जास्त आहे. तिथं सांगितलं की पुढे वळण आहे आणि तो व्यक्ती त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय, त्याने पाठीच नाही वाचली, तो सरळ गाडी चालवतोय, काय होईल? सरळ दरीमध्ये जाईल ना तो. हालेलुया. पुढे सांगितलंय की स्पीड ब्रेकर आहे आणि दुर्लक्ष केलं तर अपघात होईल, गाडी आदळेल. हालेलुया. पुढे सांगितलंय की पुढे शाळा आहे, वाहने हळू चालवा आणि तिथं जर वाहने जोरात जर चालवली तर अपघात होण्याची शक्यता आहे. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की सावध असा आणि जागे राहा. सावध असा, आणि जर तुम्ही जागे नाही आणि जर तुम्ही सावध नाही तर तुमचा अपघात होणार आहे. किती जणांना वाटतं का अपघात व्हायला पाहिजे? हालेलुया. म्हणजे तुम्ही जागे आहात. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. हालेलुया. असं कोणालाच वाटत नाही की अपघात व्हायला पाहिजे. प्रत्येकांना वाटतं की माझं रक्षण व्हायला पाहिजे, मी बचावला गेलाच पाहिजे. कोणत्याही स्वरूपाने माझा नाश होता कामा नाही. त्याच्यासाठी दिलेले इन्स्ट्रक्शन आम्ही फॉलो करणं गरजेचं आहे. दिलेले नियम आम्ही पालन करणं गरजेचे. दिलेले वचन आम्ही आमच्या आत्मिक जीवनामध्ये आम्ही पालन केलेच पाहिजे. त्याच वेळामध्ये आम्ही आमच्या आत्मिक जीवनाचा बचाव करू शकतो. नसता सैतान तर टपलेलाच आहे.
हालेलुया. तो टपलेला आहे ना आमचा नाश करायला, कारण वचन स्पष्टतेने सांगतं की तो गरजणाऱ्या सिंहाप्रमाणे कोणाला गिळावे हे शोधत फिरतो. त्याच्या विरुद्ध विश्वासात दृढ असे उभे राहा, कारण तुम्हाला माहित आहे की जगातील तुमच्या बंधुवर्गातील अशीच दुःखे भोगावी लागत आहे. त्याच्या विरोधात आम्हाला काय करायचं? विश्वासामध्ये दृढ उभं राहायचंय. ज्या वेळा तुमच्या अंतःकरणात विश्वास दृढ दिसतो ना सैतानाला, तो तुमच्या आजूबाजूला सुद्धा नाही येत. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणामध्ये मी पाहतो की सैतान जो आहे तो आमच्या हृदयावरती सातत्याने तो हल्ला करतो, आणि तो हल्ला करण्याची त्याची वेगवेगळी शस्त्र आहेत. राग आहे, भीती आहे, मोह आहे, सांसारिक गोष्टी आहे, आणि अशा अनेक गोष्टी आहे की ज्या जगी गोष्टी प्रियांनो आम्ही त्या गोष्टीकडे ओढवल्या जाऊ शकतो. म्हणून सैतानाला आम्हाला वाव द्यायचा नाही. हालेलुया. आणि म्हणून प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, सर्व रक्षणी वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. कारण हृदयावरतीच प्रियांनो सातत्याने हल्ले होत असतात. बसालेलने आपल्या हृदयाचं रक्षण केलं, आणि म्हणून परमेश्वराने जसं सांगितलं ना तसंच काम त्याने केलं. हालेलुया. त्या इन्स्ट्रक्शनला त्याने जास्त तसं फॉलो केलं. त्याने जसं सांगितलं ना तसंच केलं. त्याने त्याची बुद्धी नाही लावली, त्याचं ज्ञान नाही लावलं, त्याचा अनुभव नाही लावला. जे सांगितलं, जितकं सांगितलं तितकंच त्याने केलं. हालेलुया. उठा ठेव नाही केला त्याने. म्हणून प्रभूचं मंदिर असेल किंवा निवास मंडप असेल, जो कोश असेल, ज्या वस्तू असतील, जे उपकरणं असतील, जसे पाहिजे तसेच परमेश्वराने जसं सांगितलं ना तसंच ते बनल्या गेलं. हालेलुया, हालेलुया. आमचं हृदय हे परमेश्वराच्या त्या वेदी समान आहे. हालेलुया. ती वेदी आमची, ती वेदी की या वेदीवरून आम्ही त्याला सकाळ संध्याकाळ प्रियानो आम्ही त्याच्याकडे प्रियानो ती धूप जी परमेश्वरासाठी पाहिजे ना ती धूप आम्ही जाळतो. ती वेदी प्रियानो जर स्वच्छ नसेल तर प्रियानो त्यावरती आमच्याकडून केलेला कुठलाही यज्ञ परमेश्वर, कुठलाही अर्पण परमेश्वर मान्य नाही करणार. बोलूया येशू मसीह की. याच्यासाठी आमचं हृदय आम्हाला रक्षण करायचंय, त्याच्यावरती होणारा हल्ला आम्हाला प्रियानो सांभाळायचंय. त्याच्यापासून प्रियानो आम्हाला प्रभूच्या वचनामध्ये सांगितलेल्यानुसार आम्हाला सावध राहायचं, आम्हाला जागं राहायचंय. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो आम्ही या ठिकाणामध्ये पाहतोय की हृदय हे आत्मिक संवेदना टिकून ठेवणारा आहे. हालेलुया. हृदय हे आमच्या आत्मिक किंवा आध्यात्मिक संवेदना टिकून ठेवणारं असतं. आणि म्हणून प्रियांनो हृदय हे संरक्षण करण्याचं जर आम्ही दुर्लक्ष केलं तर प्रभूपासून आम्ही दूर जाण्याची आणि त्याच्या विरोधात कठोर होण्याची शक्यता असते. हालेलुया. जर आमच्या हृदयाचं आम्ही रक्षण नाही केलं तर काय होतं माहिती आहे? आम्ही परमेश्वराच्या विरोधात जाण्याचं आणि परमेश्वरापासून प्रभूपासून दूर जाण्याची फार दाट शक्यता आहे. याचं एक उदाहरण गेल्या शुक्रवारी तुम्ही ऐकलं. काय नाव होतं त्याचं? जर आंटींसाठी जोरदार टाळायचं, यहोदा इस्करियोत. याच्या संबंधीने आम्ही ऐकलं की यहोदा इस्करियोत हा कसा होता? त्याला चोर म्हणलेला आहे. हालेलुया. यहोदा इस्करियोत काय काय होतं त्याच्याबद्दल तुम्ही ऐकलं ना. पहिली गोष्ट तो निवडलेला होता. हालेलुया. प्रभूने त्याला निवडलं ना. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला प्रेषित पद सुद्धा दिलं. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला अधिकार सुद्धा दिला. हालेलुया. आणखी मोठं पद त्याला मिळालं, मोठं नाव त्याला मिळालं, मोठी जबाबदारी त्याला मिळाली आणि मोठी कामगिरी त्याला मिळाल्यानंतर सुद्धा प्रियांनो या यहोदा इस्करियोतने आपल्या अंतःकरणाकडे लक्ष नाही दिलं, आपल्या हृदयाकडे त्याला लक्ष नाही दिलं. आणि त्या कारणाने त्याच्या ठाई त्याला जे काम त्याने करू नये ते काम त्याने केलं. सैतानाला वाव मिळाला, त्याच्या कृतीतून वाव मिळाला. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की ज्या ज्या वेळामध्ये जे अर्पण मिळायचं ना किंवा जे दान मिळायचं ना त्याच्या संबंधीने तो त्या ठिकाणामध्ये बोलायचा की तो त्या दानातून काय करायचा? आपल्या डब्बीमध्ये तो रक्कम टाकायचा.
हालेलुया, हालेलुया. की ज्या वेळामध्ये त्या ज्या पापी स्त्रीने प्रभू येशू ख्रिस्ताचे पाय तिने धुतले आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायांना तिने सुगंधी द्रव्य तिने लावलं, त्या ठिकाणामध्ये यहूदा इस्करियोतनी काय म्हणलं की हे इतकं बहुमूल्य तेल लावण्याची काय गरज होती. या संबंधीने तो म्हणतो की याची मोठी रक्कम आपल्याला मिळाली असती. म्हणजे त्याला त्या लोकांची प्रभू येशू ख्रिस्ताची काळजी आहे म्हणून तो बोलत नव्हता, तर वचन सांगतं की तो चोर होता म्हणून तसं तो बोलत होता, की त्याला त्यातून ती रक्कम चोरायची होती. हालेलुया. एक छोटीशी गोष्ट, एक छोटीशी प्रियांनो चूक आमच्या आत्मिक जीवनाला प्रियांनो तडा देणारी, आत्मिक जीवनाला प्रियांनो आमच्या आत्मिक जीवनाला संपवणारी ठरू शकते. आणि म्हणून प्रियांनो अशा चुका, अशा प्रियांनो कमतरता आम्ही आमच्या जीवनामध्ये शोधल्या पाहिजे की प्रभू ही गोष्ट तुम्हाला दाखव की ही गोष्ट माझ्या जीवनामध्ये कमी आहे. हालेलुया. ती गोष्ट जर आमच्या जीवनामध्ये आहे तर प्रियांनो आत्मिकरित्या आमचं नुकसान होणार आहे. याचा स्वतःला प्रियांनो याचा मोठा तोटा आम्हाला होईल. प्रभूची इच्छा नाही की आमचं नाश व्हावा. प्रभूची इच्छा नाही की आम्ही आत्मिकरित्या आमचा नाश व्हावा. प्रभूची इच्छा हीच आहे की लहानातील प्रत्येक व्यक्ती वाचवल्या जावा, ही त्याची इच्छा आहे. परंतु आज आम्ही पाहतो की अनेक लोक प्रियांनो बाह्य गोष्टीकडे लक्ष देत आहे, परंतु प्रियांनो आपल्या आत्मिक जीवनाकडे, आध्यात्मिक हृदयाकडे प्रियांनो ते लक्ष देत नाहीये. हालेलुया. आज आम्ही पाहतो फार कमी लोक आहेत की जे खऱ्या अर्थाने प्रभूच्या विश्वासामध्ये, वचनामध्ये ते जगतायत. अधिक दिखाव्याचं जीवन जगतायत. हालेलुया. अधिक धार्मिकतेचं जीवन जगतायत, दिखाव्याचं. प्रभूची इच्छा आहे की आम्ही खऱ्या अर्थाने जसं प्रभू येशू ख्रिस्त आपलं जीवन जगलं ना तसं आम्ही आमचं जीवन जगलं पाहिजे. कसं? त्याने सगळ्यांवरती प्रीती केली, त्याने सगळ्यांना क्षमा केली, त्याने सगळ्यांवरती दया केली, त्याने सगळ्यांवरती कृपा केली आणि शेवटल्या वेळामध्ये त्याने पित्याकडे आपला आत्मा सोपवून दिला. त्याच्याकडे कोणती कमतरता होती बरं? कोणतीच नाही. या जगाने प्रियांनो त्याला तुच्छ लेखलं, त्याचे हाल केले, त्याचे हाल अपेष्टा केले आणि त्याला वधस्तंभावरती त्याला अर्पण केलं, त्याला बदलं. त्याच्या ठाई कोणतीही कमतरता नव्हती. त्याने लोकांना बरं केलं, अनेक लोकांना त्याने बरं केलं, लोकांना त्याने अन्न दिलं, त्यांच्या समस्यातून प्रभूने सोडवलं, मेलेल्या लोकांना त्याने जिवंत केलं, आंधळ्यांना दृष्टी दिली, लंगड्यांना त्याने पाय दिलं. हालेलुया. बहिऱ्यांना कान दिले, जे मुके होते त्यांना वाचा दिली, जे वाकलेले होते त्यांना सरळ उभं केलं, ज्यांना प्रतिष्ठा नव्हती त्यांना अप्रतिष्ठा होती त्यांना प्रतिष्ठा त्याने दिली. हालेलुया. मला सांगा की जो व्यक्ती आपल्या परिवाराबरोबर नव्हता, प्रभूने त्या परिवाराबरोबर त्याला सोबत केलं. कुठलं वाईट काम प्रभू येशू ख्रिस्ताने केलं होतं? तुम्ही सुद्धा चांगलं काम करत असताना चांगल्याची अपेक्षा करू नका. तुम्हाला जग चांगल्या गोष्टीचा परतावा नाही देणार. जग चांगला परतावा नाही देणार. चांगला परतावा देणारा प्रभू आहे. प्रभू तुमच्या चांगल्या गोष्टीचा परतावा केवळ प्रभू येशूच तुम्हाला देणार आहे. आणि म्हणून प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की जे काही तुम्ही करता ते प्रभूसाठी म्हणून करा. आणि प्रभूसाठी म्हणून तुम्ही कराल ना, त्याचं मोठं प्रतिफळ प्रभू तुम्हाला देईल. बसालेलने प्रियांनो लोकांसाठी नाही केलं, त्याने मोशेसाठी नाही केलं, तर त्याने परमेश्वराचं काम म्हणून प्रियांनो बसालेलने आपलं काम पूर्ण केलं. हालेलुया. आणि म्हणूनच तर बसालेलचं नाव पवित्र शास्त्रामध्ये आहे. हालेलुया. प्रियांनो विचार करा की जर बसालेला परमेश्वराने त्याच्या हृदयामध्ये इतकं बुद्धी, इतकं ज्ञान परमेश्वराने दिली, तर तो परमेश्वर तुम्हाला त्याच्या बुद्धीने, त्याच्या ज्ञानाने, त्याच्या चातुर्याने तुमचं जीवन तो परमेश्वर भरवणार नाही का? हालेलुया.
जेही टॅलेंट परमेश्वराने तुम्हाला दिलं, जेही ज्ञान परमेश्वराने दिलं, जेही काम परमेश्वराने तुम्हाला दिलं, परमेश्वराने जोही व्यवसाय तुम्हाला दिला, ते सांभाळून प्रियानो तुम्ही परमेश्वराचं प्रभूचं काम तुम्ही करू शकता. हालेलुया. प्रभूला संतुष्ट करायला, परमेश्वराला प्रसन्न करायला तुम्हाला तुमचं काम, तुमची नोकरी, तुमचा व्यवसाय सोडण्याची गरज नाहीये. त्याच्या समवेत तुम्ही परमेश्वराला संतुष्ट करू शकता. परंतु त्याच्यासाठी तुमच्या हृदयाची शुद्धता, हृदयाची पवित्रता गरजेची, की ज्याच्याद्वारे तुम्ही परमेश्वराला जसं हृदय पाहिजे तसं हृदय तुम्ही त्याला समर्पित करू शकता. हालेलुया. कारण आमचं शरीर हे मंदिर आहे आणि आमच्या हृदय प्रियांनो हे परमेश्वराचं ती वेदी आहे, त्याचं आसन आहे, की या हृदयामध्ये तो येऊन वस्ती करतो. त्याला जसं पाहिजे तसं आम्ही ते तयार करूया. आणि आजपासून आम्ही आमच्या हृदयाचं विशेष रक्षण करू, कारण यात जीवनाचं उगम आहे. आमच्या हृदयाला प्रियांनो, आमचं हृदय हे आमच्या जीवनाला दिशा देणार आहे. आमचं हृदय हे प्रियांनो आमच्या कृतीला उगम स्थान देणार आहे. आणि आमचं हृदय हे सातत्याने हल्ला होणारं एक स्थान आहे. आणि आमचं हृदय प्रियांनो हे आध्यात्मिक संवेदना टिकवणारं आमचं हृदय आहे. आणि म्हणून प्रियांनो आम्हाला आमच्या हृदयाचं रक्षण करायचं, जसं बसालेलने आपल्या हृदयाचं रक्षण केलं आणि परमेश्वराच्या त्या निवास मंडपाचं आणि सगळ्या वस्तूंची त्याने जशी त्याची रचना पाहिजे, जशा त्या वस्तू पाहिजे ना, त्या जशाच तशा त्याने बनवल्या. जर आज आम्ही आमचं हृदय जर चांगलं करतो, आमचं हृदय जर आम्ही शुद्ध करतो, तर प्रियांनो तो आपली बुद्धी तुमच्या हृदयाच्या ठाई टाकेल आणि त्याला जसं पाहिजे ना तसं आम्ही त्याच्या कृतीनुसार आम्ही करायला लागू. हालेलुया. हालेलुया. ते सॉफ्टवेअर आहे. जसं आम्ही करायला पाहिजे ना तसंच ते आम्ही करायला लागू. ती अटॅचमेंट होईल आणि प्रियांनो जशी तिकडनं ऑर्डर मिळेल ना तसं आम्ही करायला लागू. तो जो आत्मा आहे ना, तो आत्मा तसं काम करतो. त्याच्यासाठी प्रियांनो तो आत्मा आमच्या ठाई तो कार्य करण्यासाठी आम्ही आमच्या विचाराला, आमच्या अनुभवाला, आमच्या निर्णयाला आम्ही त्यावरती थोपवता कामा नाही. जसं प्रभूचं वचन शिकवतो, सांगतो ना, आम्ही तसं करायला लागलो तर प्रियांनो जसं आमचं हृदय, आमचं जीवन पाहिजे ना प्रभू, तसं ते घडवायला लागतो. प्रभू परमेश्वर तुम्हाला बसालेलच्या या जीवनातून प्रभू तुम्हाला जो बोध केलेला आहे तो तुम्ही आत्मसात करा. प्रभू नक्की तुम्हाला बसालेल सारखं त्या परमेश्वराच्या त्या निवास मंडपासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत ना, जशा त्याने बनवल्या तसं परमेश्वर तुम्हाला सुद्धा बनवेल. परमेश्वर तुम्हाला या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करो. आमेन. मी विनंती करेल की तुम्ही तुमची प्रार्थना विनंती तुम्ही आमच्याकडे कळू शकता. 77768373128 या नंबरवरती तुम्ही तुमची प्रार्थना विनंती कळवा. नक्की आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू. त्याचप्रकारे तुम्हाला विनंती करेल की जीजस लव्स मिनिस्ट्रीसाठी आमच्या संपूर्ण परिवारासाठी तुम्ही प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा की परमेश्वराने ही सेवेकाई अधिक आशीर्वादित करावी, वृद्धिंगत करावी. आणि त्याचप्रकारे परमेश्वर जर तुम्हाला प्रेरणा देतो या सेवेकायला मदत करायला, तर डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या जीपे, फोनपेच्या माध्यमातून तुम्ही तुमची मदत या सेवेकायला पाठवू शकता. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल. गॉड ब्लेस यू.